हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर मी हर्षदा तुमचं नवीन आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर तुम्हाला मी आता दाखवलं, मी रात्री 3 वाजता व्हिडिओ शूट करत होते. बिकॉज ऑफ मला जायचं होतं मॉर्निंगला सकाळी 7च्या ट्रेननी आणि मला असं वाटत नव्हतं की मी उठेल की नाही असं. सो मी इथे काहीतरी बडबड करत होते, पण मला आता आठवत नाही आहे म्हणून मी बॅक व्हॉईस देते त्याला. तर फिलिंग मिक्स होत्या, अपसेटही होते आणि हॅप्पीही होते. मी जाते संभाजीनगरला का ते नाही सांगू शकत, पण जे कोणी माझे जवळचे फ्रेंड्स आणि रिलेटिव्स कोणी असतील तर त्यांना माहिती आहे मी संभाजीनगरला का जाते. जर ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांनी मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर इथे माझी बडबड चालूच होती काहीतरी आणि यस मी तेच सांगत होते संभाजीनगरला चाललेलं. आणि खूप म्हणजे खूप अपसेटही होते, इमोशनलही झाले होते थोडंसं की खूप दिवसांनी म्हणजे 1 महिन्यानंतर मी झाले तिकडे. सो त्याच्यामुळे खुश पण होते आणि अपसेटही होते. तर मी काहीतरी बोलत होते, मला आता आठवत नाही आहे ॲक्च्युली. तर काय काय होतं आहे पुढे बघण्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि मी दाखवणारच आहे तुम्हाला की मी कसं आणि काय ट्रॅव्हलिंग केलं ते. तर जेवढं शक्य आहे तेवढं मी रेकॉर्डिंग करून घेते. तर इथे बघू शकता तुम्ही, मी अपसेट झाले होते, खूप इमोशनलही झाले होते, अगदी डोळे भरून आले होते माझे. आणि आत्ताही ती वेळ आठवली तर अजूनही थोडंसं इमोशनल फील होतं आहे. आणि तिकडे ज्या काही कामासाठी गेले होते ते काही झालेलं नाही आहे माझं प्रॉपरली, त्यामुळे तर अजूनच जास्त अपसेट आहे. मी तिकडून आल्यानंतर 2 दिवसांनी मी व्हिडिओ एडिट करते, कारण की इच्छाच होत नव्हती, पण मी शूट करून ठेवलेलं आणि स्टोरेजचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी डिलीट करणार होते. सो म्हणून मग मी म्हटलं की चला आपण इतका वेळात वेळ काढून व्हिडिओ शूट केला आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोचवायचा नाही, तर मग एवढं शूट करून उपयोग काय. म्हणून मग मी शूट करायला घेतला हा व्हिडिओ. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. सो कंटिन्यू करा. तर इथे मी बाय केलं आणि तुम्हाला त्यानंतर मग मला वाटतं मी 5 वाजता उठले, म्हणजे उठलेलीच होते, पण मग उठल्यानंतर म्हणजे फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे केली आणि मला साबुदाणा खिचडी बनवायची होती. कारण की मला खूप दिवसापासून साबुदाणा खिचडी खायची इच्छा झाली होती. सो म्हणून मग मी सकाळी 5:30-6 वाजता साबुदाणा खिचडी बनवायला ठेवली होती. आणि मी खिचडीमध्ये बटाटा चिरून टाकला होता साईडला आणि तो फ्राय होईपर्यंत मी बाजूला कॉफी करत होते. आणि कॉफी मी अशीच बनवते रोज. माझ्याकडे 2 ट्रान्सपरंट जार आहेत, जे छोटा आणि एक मोठा. तर छोटा हा फक्त आणि फक्त कॉफीसाठी आणि मोठा जो आहे तो भाजीसाठी, जे काही ग्रेव्ही वगैरे असेल त्यासाठी यूज करते. तर साईड बाय साईड मी कॉफी पण घेत होते आणि इथे बटाटा परतून झाला होता, त्यामध्ये मी हिरवी मिरची टाकली कट करून आणि खिचडी बनवत बनवत मी कॉफी पण घेतली. तर कारण कॉफी घेतल्याशिवाय माझा दिवस चालूच होत नाही, त्याच्यामुळे मला कॉफी ही खूप मॅन्डेटरी आहे आजकाल. ऑलमोस्ट 2 महिने झाले, 2 ते 3 महिने झाले मला कॉफीची खूप भयंकर सवय झाली आहे. सकाळी कॉफी, रात्री जो कॉफी लागतेच लागते मला. आणि त्यानंतर मी इथे दाखवते की साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी झाल्यानंतर मी काहीतरी बोलत होते किंवा मग कॉफी घेत होते बहुतेक. हां राईट, कॉफीच घेते मी इथे.
कॉफी पीत पीत आणि थोडेसे रील्स स्क्रोल करत होते दुसऱ्या फोनमध्ये. आणि ते झाल्यानंतर मग मी तयार झाले आणि तयार झाल्यानंतर मला नेल पेंट लावायची होती. सो मी नेल पेंट लावली आणि 7:08 मी ट्रेनमध्ये बसले होते. छान असं सूर्यदेवतेचं दर्शन घेत घेत प्रवास चालू झाला आणि खूप छान व्ह्यू होता सकाळचा. आणि याच व्ह्यूसोबत एन्जॉय करत असं मी पोहोचले दौंडला 8:30 पावणे 9 मे बी, किंवा ऑलमोस्ट 9 वाजता शक्यतो पोचले असेल. आता आठवत नाही आहे मला. 1 ते 1.5 तास लागतोच बारामतीवरून दौंडला ट्रेनने जाण्यासाठी. तर हा असा सकाळचा सुंदर नजारा बघत बघत मी छान असं एन्जॉय करत दौंडला पोचले. तुम्ही पाहू शकता. जसं शक्य होईल तसं मी शूटही घेतलेलं आहे. सो आणि दौंडमध्ये उतरल्यानंतर मी बाय कारने प्रवास करणार होते दौंड ते संभाजीनगर. सो इथे एका जागी गाडी थांबवली होती कारण की आम्हाला डायरेक्ट पाण्याचा बॉक्सच गाडीत घ्यायचा होता. त्यानंतर मी जिथे स्टे केलं होतं तिथे डायरेक्ट हॉटेलची ही रूम आहे. फक्त मी रूमचं थोडंसं तुम्हाला टूर दिला आहे, प्रॉपरली दिलेलं नाही. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला ते सांगायला कमेंटमध्ये विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.